मी संघर्षाला घाबरणारा माणूस नाही. मला आव्हानात्मक गोष्टी आवडतात. अनेक मातब्बर माजलेल्या पैसेवाल्यांचा माज मी जिरवलेला आहे. कारखानदार हे चिल्लर आहेत. खासदार विशाल पाटील हे फक्त आटपाडी आणि जतमध्येच बैठक घेतात. त्यांना मतदारसंघातील इतर तालुके दिसत नाहीत. गोपीचंद पडळकर हा जत आणि आटपाडीमध्ये असतो, म्हणून सर्व नेत्यांना हे दोन तालुके दिसतात. त्यामुळे जातीवादाचा एवढा किडा असेल तर तो ठेचावाच लागेल असा इशारा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. इतिहास हा क्रांती करणाऱ्यांचा लिहिला जातो, कोणाच्या चपला उचलणाऱ्यांचा लिहिला जात नाही. आमचा इतिहास चांगल्याच अक्षरात लिहिला जाईल असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय. आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र असताना आपल्याशी विशेष कदम आणि विशाल पाटील या दोघांनी संवाद साधल्यानंतर जयंत पाटलांनी त्याच्याशी कशाला बोलता असं सांगितलं होतं. हा किस्सा सांगत पडळकर यांनी यावेळी सांगितलं, जातीवादाचा एवढा किडा असेल तर तो ठेचावा लागेल. विशाल पाटलांकडून फक्त आटपाडी आणि जतमध्येच मीटिंग घेतल्या जातात. जिल्ह्यात इतर कुठेही त्यांच्या मीटिंग होत नाहीत, कारण गोपीचंद पडळकर आटपाडी आणि जतमध्ये आहे असं सांगत गोपीचंद पडळकरांनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका केली. मी संघर्षाला कधी घाबरत नाही. मी संघर्षातूनच तयार झालोय. जितक्या फोर्सने माझ्यावर माणूस अंगावर येतो तितकाच इंटरेस्ट मला काम करायला येतो, तसेच मजा येते. राज्यातले अनेक मातब्बर पैसेवाले मी बघितलेत, माजलेले पैसेवाले बघितलेत. त्यांचा माज जिरवलेला कार्यकर्ता मी आहे. जेव्हा मी मागे लागतो तेव्हा त्यांचं करिअर मी उद्ध्वस्त करतो. विनाकारण माझ्या मागे लागू नका. तोंड दाखवायला जागा शिल्लक राहत नाही. राजकारण दुरून खूप गमतीचं दिसतं, पण एकदा रणांगण तापू द्या असा इशाराही पडळकर यांनी दिलाय. एकदा एसपी ऑफिसला कार्यक्रम होता, एसपी ऑफिसच्या उद्घाटनाचा. माननीय देवाभाऊ त्या कार्यक्रमाला आले. तिथं जयंतराव, विश्वजित, विशाल पाटील खासदार, इथले आमदार, आणखी एक 2-3 आमदार सगळे होते. मी आलो. मी कायला बघतोय तुम्हाला माहित आहे. मला विश्वजित कदम आणि विशाल दादा म्हणले, काय चाललंय, कसं चाललंय, आता दाद दिला, माझ्याशी बोलले. मी पुढे गेलो. जयंत पाटील त्यांना, त्याच्याबरोबर कशाला बोलताय. त्यातल्याच एकानं मला सांगितलं, अरे ती बारक्या पोरासारखं शाळेमध्ये त्याच्यासोबत कशाला बोलताय. अरे मी कुणाशीच बोलत नाही ना. मला काय पडलंय कोण बोलला नाही बोलला, मला काय करायचंय. पण तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय. त्याला एकटा पाडा म्हणे. एकटा पाडा. अरे मी एकटाच आहे. सिंह एकटाच असतो. सिंह एकटाच असतो ना. तो काय कळपात येतो का. आणि मी काय तुम्हाला लढायला एकदम खुल्लाय, खुल्लम खुल्लाय. राजकारणामध्ये जय पराजय होत असतात. एका विजयानं कुणी सिकंदर होत नाही आणि एखाद्या पराभवानं कुणी संपत नसतो. ही राजकारणाची आमची पद्धत आहे. मी तर किती वेळा पडलोय, लोकांना वाटतच नव्हतं कधी निवडून येईल का नाही. आणि कसं चाललंय, एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाडी आणि जत. दुसरीकडे कुठं जात नाहीत. गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून. अरे यायला दुसरीकडे गणपती आहे का नाही, एकाच ठिकाणी. खासदाराच्या मिटिंगा जत आणि आटपाडी. दुसरीकडे कडेगावला नाही, पलूसला नाही, तासगावला नाही, कवटेमंकाळला नाही, मिरजला नाही, कुठंच नाही. हे फक्त आटपाडी आणि खानापूर. का गोपीचंद इथं आहे का रे. एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचायला लागल ना तुमचा. काय लोक काय येडे आहेत का. हा लोक काय सगळी काय दूध खुळे आहेत राजकारण बघते ते. गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच. बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा. आम्ही ठेचून घेत नाही म्हणून यांचा राग प्रचंड आहे.